शुभ रेसिपीच्या आपल्या स्वादिष्ट धुनीत तुमचं आज पुन्हा अगदी आपुलकीचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि एकदम घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने अळूवडी भाजी। आपण अळूवडी नीट स्वच्छ पाण्यात धुवून साफ करून ठेवले आहेत। अळूवडीच्या पानांना स्वच्छ कापडाने पुसून घेत आहोत। तुम्ही बघू शकता तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही याची शिरा काढू शकतात। मी हीच पद्धत वापरते। अळूवडीच्या पानांसाठी लागणारी सामग्री तयार आहे। तीळ, चिंचेचं पाणी अर्धी वाटी, बारीक केलेला गूळ, कोथिंबीर बारीक केलेली 1 वाटी, बेसन पीठ मोठं बाउल, 1 चमचा शोप, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं, बारीक केलेला लसूण आणि 2 चमचे लाल मिर्च पावडर। चला तर मग सुरुवात करूया। आपण खमंग अळूवडीसाठी आपण सगळी सामग्री बेसन पिठामध्ये एकत्र करून घेतोय। छान एकजीव करून घ्यायची। पाणी अगदी थोडंच घालायचं आहे। मिश्रण खूप पातळ होऊ नये, एकजीव पण थोडंच घट्ट असलं पाहिजे। आता ही तयार झालेली चवदार बेसन पिठाची पेस्ट आपण अळूवडीच्या पानावर नीट लावून घेणार आहोत। पानांना सर्व भागांवर मिश्रण नीट पसरलं पाहिजे, म्हणजे काय ना वाफवताना सगळीकडे चव मुरेल। थोडं थोडं घेऊन प्रत्येक पानावर नीट पसरवायचं। हे बघा, अगदी परफेक्ट अळूवडीचा रोल तयार झालाय। नीट मिश्रण लावून प्रत्येक पान व्यवस्थित गुंडाळलंय। चव पण तितकीच जबरदस्त असणार आहे। चाळणीला तेल लावून घेते मी। त्यामध्ये आपल्याला अळूवडीचे पानं उकडायची आहे।
पातेल्यात उकळतं पाणी ठेवलंय आणि त्यावर चाळणे अळूवडीचे रोल ठेवले आहेत. आता आपण त्यांना वाफवून शिजवतोय. जोवर उकडीची वाफ होते तोवर आपण चविष्ट आणि झणझणीत मसाल्याची तयारी करून घेऊया. हे कांदे मी सरळ गॅसवर भाजते. चुलीची चव हवी असेल तर ही पद्धत भारी आहे. हाच हातखंडा प्रकार मी माझ्या आईकडून शिकले. त्यासाठी लसूण, अद्रक, भाजलेले खोबरे, भाजून घेतलेले कांदे खूप छान भाजले गेलेले आहेत. बारीक केलेली कोशिंबीर, लसूणची चटणी. चला तर मग सुरुवात करूया. भाजलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून तयार केलाय. अगदी मऊसूर, चविष्ट, झणझणीत वाटतोय बघा. हा मसाला मी आता गरम तेलात वघारते. तेल मस्त गरम होऊ द्यायचं. त्याच्यामध्ये धने पावडर आणि हळद घालून घेतलेली आहे मसाल्यामध्ये. चटणी मी लसूणची घातली होती म्हणून आता मी घातली. रोल बघू शकता तुम्ही, अळूवडीचे मस्त वाफून झालेले आहेत. इकडं मसाल्याचा खमंग वास सुद्धा सुटलेला आहे छान घरामध्ये. मसाल्याला कलर पण आलेला आहे, रंग छान. आता मसाल्यात पाणी घालून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी थोडं कमी जास्त करू शकतात. म्हणजे रस्सा किती पातळ किती घट्ट हवा आहे हे ठरेल. त्याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मसाला आता मस्त उकळतोय. भाजी एकदम छान झालेली आहे. सुगंध पण छान येतोय. तिकडं अळूवडी थंडी होते म्हणजे आपण कापायला तयार आहोत. आणि इथं कोथिंबीर वरतून घालून घेतलेली आहे म्हणजे भाजीला अजून छान चव येते आणि दिसायला पण छान दिसते. बघा अळूवडी मस्त वाफून. आता अळूवडीचा गोल आकारात कापून घेतोय. अळूवडीना छान अशा गोल आकारामध्ये कापून घ्यायचे. अळूवडी खूप मऊसूत आणि चविष्ट झालेली आहे.